आणि आता संपूर्ण राज्यभरातल्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या काही महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। महसूल पंधरवड्यानिमित्त कराड प्रशासकीय कार्यालयात राबवण्यात आली स्वच्छता मोहीम। कर्मचाऱ्यांबरोबरच प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांनी नोंदवलाय सहभाग। तर वाशिमच्या विद्यार्थ्यांकडूनच आंतरराष्ट्रीय व्याघ्र सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। वाशिमच्या श्री बाकलीवाल विद्यालयामध्ये आता एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून आंतरराष्ट्रीय व्याघ्र सप्ताह साजरा। लातूरमध्ये वृक्ष प्रतिष्ठानकडून 9 ज्येष्ठ नागरिकांची आता बीज तुला करण्यात आलेली बीजे सह्याद्री देवराई प्रतिष्ठानला भेट। साताराच्या वाईतील मेणवली घाट परिसरातील संपूर्ण परिसरात पाणी साचलेलं आहे, तर धोम धरणातून कृष्णा नदीपात्रात विसर्ग केल्यानं घाट पूर्णपणे पाण्याखाली। पुसद तालुक्यातील भोजला मार्गावरील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल, तक्रार करूनही दुर्लक्ष। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील जिंतूर शेवडी रस्ता धोकादायक, रस्त्याची दुरावस्था, रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। सांगलीत शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, जुनी पेन्शन योजना लागू करण्याची शिक्षकांची मागणी। अकोल्याच्या मूर्तिजापूर महामार्गावर डिझेलचा टँकर पलटी, डिझेल भरण्यासाठी नागरिकांची झुंबड।